सगळ्यांनी सहकार्य करा। आपल्यासाठी ते इथं आले, त्यांची तब्येत ठीक नाही, सगळ्यांनी सहकार्य करा। सगळ्यांनी प्लीज बसून घ्या, अजिबात दंगा करू नका, सगळ्यांनी शांत राहा। आव्हान आहे माझं तुम्हाला, त्यांची तब्येत नाजूक आहे तरी ते आपल्यासाठी आले। मला त्यांना मुद्दा समजून सांगू द्यात प्लीज। संयुक्त पूर्व परीक्षेची 2025 ची जाहिरात जी जानेवारी डिसेंबर महिन्यामध्ये यायला हवी होती, ती शासनाच्या आयोग्य धोरणामुळे 29 जुलै 2025 ला प्रसिद्ध झाली। त्यात वयोमर्यादा गणना दिनांक त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 असा पकडला आहे। तर उपरोक्त जाहिरात ही 7 महिने उशिरा आली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी संयुक्त पूर्व परीक्षेचा जो दिनांक आहे त्यांनी 1 जानेवारी 2025 पकडायला हवा होता, तो त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 पकडला। त्याच्यामुळे झालंय असं की आपल्यातलेच 20-22 हजार विद्यार्थी आहेत ते अपात्र ठरले, फक्त आणि फक्त शासनाच्या आयोग्य धोरणामुळे। बोल तू। शासनाने आपल्याला 1 महिना वर्ष सगळ्यांना विनंती आहे, दादांना मुद्देसूद आता आपण माईकच्या समोर दादांनी सांगितलं की माईकवर मला मुद्दे समजावून सांगा, आपण सांगतोय। तुम्ही स्टेजवरच्या मान्यवरांना मी विनंती करतो की शांतता ठेवा, दादांना विषय समजून सांगू द्या, कुणीही आपापसामध्ये बोलू नका। दादा, दरवर्षी जाहिराती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंदाजित वेळापत्रक जाहीर करत असते आणि अंदाजित वेळापत्रक जाहिरात करत असताना ऑक्टोबर 2024 मध्ये जाहिरात येणार असं त्यांनी डिक्लेअर केलं होतं। त्याच्यानंतर तब्बल 9 महिन्याला जाहिरात ही लेट आली आणि सगळ्यात महत्वाचं 9 महिन्या जाहिरात लेट आली, त्यामुळं जे आपले काठावरचे पोर आहेत, जे 32 वयोमर्यादा आहे, 32 वर्षापर्यंत मुलगा PSI ला अर्ज करू शकतो आणि शासन की जनगणना म्हणजे तारीख कशी वय कसं पकडतं तर त्याची प्रचलित पद्धत आहे 1 जानेवारी पकडायची पद्धत आहे। तर ह्यावेळी शासनानं अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 1 नोव्हेंबर ही तारीख पकडली, त्याच्यामुळे तो 3 महिन्याचा गॅप पडला आणि जी जाहिरात जुलैमध्ये येणार होती, ऑक्टोबर 2024 मध्ये येणार होती, ती जुलैमध्ये आली 2025 मध्ये। तर तिथं 9 महिने उशीर झाला आणि प्रचलित पद्धतीनं तिला 3 महिन्याचा जो डिफरन्स आला, असं 1 वर्ष आपला विद्यार्थी तिथं अर्ज करण्यासाठी त्याला विलंब झाला आणि ही जी वयोमर्यादा गणली जाते ते ह्याच्या अगोदर 1 जानेवारी ही पकडली जायची संबंधित वर्षात, आता ती 1 नोव्हेंबर केल्यामुळे तो 3 महिन्याचा फरक पडला आणि 12 महिन्यामध्ये आपले हजारो विद्यार्थी PSI पदासाठी अपात्र झाले। आणि काही लोकांचं शासनाचं मुख्यमंत्री महोदयांना असं वाटतं की हे पेड आंदोलन आहे, त्याच्यामध्ये राजकीय पक्ष शिरलेले आहेत, हे कुठली तरी एक गँगस्टर म्हणून हे करतायत, तर असं काही नाही। हे जन आंदोलन आहे, हे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे आलेले आहेत। काल रात्रीपासून पाठपुरावा चालू आहे आणि दादा ऍडमिट होते गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर मध्ये। आज दादा नाशिक मध्ये असताना त्यांच्यापर्यंत निरोप केला गंगाधर नानांच्या माध्यमातून आणि नानांना 300-350 विद्यार्थ्यांनी फोन केलेले मी स्वतः पाहिलं आणि तेव्हा दादाने एका क्षणात सांगितलं की मी तुम्हाला न्याय देण्यासाठी येतोय, परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत, तांत्रिक आचारसंहिता चालू आहे। दादांनी मागणी समजून घेतलेली, दादा बोलतील, फक्त माझी विनंती आहे जे दादा निर्णय घेतील ते तुमच्या हिताचा घेतील, फक्त तुम्ही कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी करणार नाही, पोलीस प्रशासनाला सहकार्य कराल आणि आराध्य देवत या मराठ्यांचाच नाही तर संपूर्ण तमाम महाराष्ट्राचा संघर्ष होता। मनोज दादा आपल्या एका जातीपुरते नसून सर्व समावेशक विचारसरणी आहे, त्याची मी दाखवून देतो। माझी विनंती आहे, मी मोजका आणि थोडक्यात दादांना लक्षात आलेला आहे, खाली बसून शांतपणे थोडक्यात सांगतो, फक्त विनंती आहे आपापसामध्ये तुम्ही बोलू नका, स्टेजवरच्या मान्यवरांनी बोलू नका, कारण दादा आता फोन करतील, संबंधित फोनवरती गेल्यानंतर सरकार सोबत बोलणी होईल तर त्याचं गोंधळ निर्माण होईल, म्हणजे ऐकण्यात अडथळा निर्माण होईल, असं करू नका, विनंती करतो। आणि 10 मिनिटं शांत बसा, तुमची मागणी जी आहे ती पोहोचवली, बरोबर आहे ना? आता फक्त सहकार्य करा। आणि दादा अजून एक विनंती, काल एका अभ्यासिकेच्या मुलं एकत्र आली, अभ्यासिकेच्या तिथे एकत्र सर्वांनुमते ते ठरवलं
आणि तिथं आल्यानंतर काही लोकांना आपल्यातल्या विद्यार्थ्यांना जे अभ्यास करतात त्यांना पोलिसांनी घेऊन गेले आणि त्यांच्यावर एनसी दाखल केले. तर आपण हा प्रश्न सुटल्यावर पोलीस प्रशासनाला विनंती करू की विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि ते तात्काळ त्यांच्या पुढे कुठली कारवाई न करता त्यांना ते करूया असे दादांना मी एक गोष्ट सांगतो, गेले 2 वर्ष दादांच्या सोबत काम